महाड या ठिकाणी आता जवळजवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना करण्यासाठी अनेक अनुयायी या ठिकाणी जमलेले आहेत। आज आपण या जे अनुयायी बसलेले आहेत, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देऊन इथे येऊन बसलेले आहेत। कुठून आलात आणि नेमकं आपलं नाव काय? जय भीम जय भीम, नमो बुद्धाय। माझं नाव विक्रम कुंडलिक सोनताटे आहे। आम्ही पुण्यावरून आलेलो आहोत। पुणे स्टेशनच्या जवळपास राहतो आम्ही सगळे, त्या ठिकाणी तिथून आलो आहोत। आज जे बाबासाहेबांना जो चौदार तळ्याचा सत्याग्रह आहे, हा सत्याग्रह 99 वर्ष पूर्ण होऊन आपण 100व्या वर्षी पदार्पण करत आहोत। काय सांगताल आजच्या दिवशी, काय वाटतं तुम्हाला? खूप छान वाटतं आहे आणि मी पहिल्यांदाच आलो आहे इकडे आणि सगळे आमच्यासोबत जे आहेत ते पण पहिल्यांदाच आलेत। इकडे जी काही गर्दी वगैरे बघतोय ते बघून सगळं म्हणजे मन प्रसन्न झालं आहे। मन प्रसन्न। मग बाबासाहेबांनी जो पाण्याच्यासाठी सत्याग्रह केला होता, तो सत्याग्रह 99 वर्षापूर्वी केला होता। आत्ताच्या परिस्थितीमध्ये आणि पहिल्याच्या परिस्थितीमध्ये काय तफावत आहे? पूर्वी आपल्याला पाणी ॲक्च्युली ओंजळीने वगैरे देत होते आणि बाबासाहेबांचा तो सत्याग्रह पाण्यासाठी नसून तो समानतेसाठी होता। ॲक्च्युली सगळ्यांना समानता मिळाली पाहिजे त्या दृष्टिकोनातून होता। आणि आज आपण जे काही बघतोय वातावरण, तर थोडं वातावरण पूर्वी सारखं होत चाललं आहे। सध्या जातीवाद वगैरे वाढलेला आहे आणि कुठेतरी आपल्यावर पुन्हा ते गळ्यात मटका आणि पाठीला झाडू येण्याचे दिवस जर आपण जागरूक नाही राहिलो तर येण्याची शक्यता आहे, असं वाटतं मला। जागृत नाही राहिलो तर बरोबर आहे, पण मला सांगा की आपण जे शिकलेलो आहोत, शिक्षित झालेलो आहोत आणि बाबासाहेबांमुळे आपल्याला जवळजवळ म्हणजे जगामध्ये आपल्याला स्थान निर्माण झालेलं आहे, त्याचा काय उपयोग होणार आहे का? त्याचा उपयोग हा होईल की आपल्याला जागतिक दृष्टिकोनातून पाठिंबा मिळेल, पण मेन आपल्याला भारतातून जे लोकांचा पाठिंबा मिळायला पाहिजे तो गरजेचा आहे। नाहीतर असं होईल की बाहेरचे आपल्याला पाठिंबा देतात पण आपला घरातला भाऊच आपल्याला दुर्लक्षित करतोय। असं झालं तर बाहेरचा येणारा खूप उशिरा येईल, पण तोपर्यंत आपण जिवंत राहू का? अच्छा, जो आत्ताचा जो युवक आहे, आत्ताचा जो अन्याय अत्याचार जे आपल्याला दिसत आहेत, तर हे अत्याचार अन्याय अत्याचार जे थांबलेले पाहिजेत आणि आपला जो भाऊ आहे या भावाने आपल्याला पाठिंबा दिला पाहिजे। चौदार तळ्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देण्यासाठी आज आपल्यासोबत आनंदराजी आंबेडकर आहेत। आनंदराजी आंबेडकर आज चौदार तळे सत्याग्रहाला 99 वर्ष पूर्ण होऊन 100व्या वर्षी आपण पदार्पण करत आहोत। काय सांगताल आजच्या दिवशी? मला या इथे आलेलो आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी 99 वर्षापूर्वी एक वेगळा जगाला न भूतो न भविष्यती अशा पद्धतीची क्रांती केलेली आहे आणि मला आनंद वाटतो की अजूनही आंबेडकरी समाज ही क्रांती विसरलेला नाही आणि जो इतिहास विसरत नाही तो इतिहास घडवू शकतो आणि त्यामुळे आंबेडकरी समाजामध्ये ती ताकद आहे की नवा इतिहास घडवण्याची आणि हीच उमेद घेऊन आज आंबेडकरी समाज या इथे ताट मानेने स्वाभिमानाने दरवर्षी इथे येतो, मोठ्या संख्येने येतो, श्रद्धेने येतो आणि बाबासाहेबांनी केलेलं न भूतो न भविष्यती ही क्रांती पाण्याला ज्याला आग लावली असं म्हटलं जातं अशा महाडच्या चौदार तळ्याला येऊन नतमस्तक होतो। तेव्हा हे अत्यंत महत्त्वाचं आहे की लोक अजूनही विसरली नाहीत आणि त्यामुळंच आज आंबेडकरी जनतेमध्ये जे काय आज एक वेगळ्या प्रकारचा उत्साह आहे, स्वाभिमान आहे, तो या इथे प्रामुख्याने दिसतो। सर, चौदार तळ्याचा जो सत्याग्रहाचा जो आपला इतिहास आहे, हा इतिहास 99 वर्ष झाले आहे, परंतु आज 2026मध्ये आणि त्यावेळची परिस्थिती काय तफावत जाणवते आपल्याला? आणि आज या इथे आपण पाहिलं असेल की त्या काळामध्ये कुठची साधनं नव्हती, दळणवळणाची साधनं नव्हती, कसली संपर्काची साधनं नव्हती। आज आमच्याकडे दळणवळण म्हणजे रोड चांगले झालेले आहेत, आपल्याकडे सोशल मीडिया आहे, त्यामुळे एकमेकाशी संपर्क चांगला आहे, कम्युनिकेशन चांगलं आहे आणि त्यामुळं त्या काळामधल्या लोकांनी ज्या पद्धतीने हा सत्याग्रह केला आहे त्याबद्दल त्यांना खरंच त्यांचे धन्यवाद किती द्यावा। त्यांनी ज्या पद्धतीने ही संपूर्ण क्रांती केली आणि ज्या प्रामाणिक पद्धतीने बाबासाहेबांच्या पाठीशी उभे राहिले त्यामुळंच हा संपूर्ण
म्हणजे बाबासाहेबांनी जे काही ह्या देशामध्ये जी काही सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय क्रांती केली, त्यावेळची लोक बाबासाहेबांच्या पाठीमागे अत्यंत म्हणजे ताट मानेने उभी राहिली असं म्हटलं वावगं ठरणार नाही. आणि आज आपण पाहतोय आजच्या समाजामध्ये एखादी परिस्थिती चांगली झालेली, लोकांची अत्यंत चांगल्या पद्धतीनं म्हणजे आज त्यांचं डेव्हलपमेंट झालेली आहे, लोकांची भरभराट झालेली आहे, लोक आज नोकऱ्या धंद्याला लागलेले आहेत, चांगले कपडे, चांगलं सूटबुटात राहत आहेत. हे सर्व त्या पिढीने केलेला त्याग, त्याचा आज परिणाम आहे. आणि त्यामुळंच आजसुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने लोक इथे येत आहेत की अजूनही लोक ते विसरत नाही आहेत की आमच्या पूर्वजांनी जो त्याग केला आहे. आणि त्यामुळंच ह्या संपूर्ण एकंदरीत आजच्या परिसरात आपण पाहत असाल की एक जत्रेचं स्वरूप म्हणजे एक आनंदाचं वातावरण आहे इथे आहे. सर, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्मारकाचं जे उद्घाटन केलेलं भूमिपूजन केलेलं आहे, ते काय वाटतं तुम्हाला त्या संदर्भामध्ये? आणि इथं ज्या सुखसुविधा, ज्या सोयी हव्या होत्या तर त्या आतापर्यंत अद्याप दिसत नाहीत आपल्याला, काय त्याच्या संदर्भात? आमचं म्हणणं आहे की या इथं ज्या सुखसोयी करायच्या असतील त्या पहिल्यांदा आमच्याशी चर्चा कराव्यात, आंबेडकरी जनतेशी चर्चा कराव्यात, नंतर सरकारने कराव्यात. आज कसं होतं की सरकारच आपल्या मनमानी पद्धतीने करतं आहे, ते योग्य नाही. सरकारने आंबेडकरी जनतेच्या इच्छा आकांक्षांचा सुद्धा विचार करायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून सरकारला आम्हाला इथं काय करावंसं आणि महाडला कशा पद्धतीने, आणि या इथं एक तर बाबासाहेब तथागत भगवान गौतम बुद्धाचा जो बौद्ध धर्म घेतला त्याचं अस्तित्व दाखवणाऱ्या लेण्या आहेत, त्या लेण्यांचं सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने जतन व्हावं आणि या संपूर्ण स्मारकाचं आणि त्या लेण्यांचं असं एक सर्किट बनावं आणि त्याला पूर्ण महाराष्ट्रामध्ये अजिंठा वेरूळ असते, या इकडच्या लेण्या असतील, असं एक लेण्यांचं सर्किट बनवून त्याचं टुरिझममध्ये डेव्हलप करून खऱ्या अर्थाने लोकांना संपूर्ण म्हणजे ज्या पद्धती UPमध्ये टुरिझम डेव्हलप केलेलं आहे ट्रेनने किंवा गाड्याने, तशा पद्धतीने इथे सुद्धा व्हावा ही आमची अपेक्षा आहे. सर, रायगड जिल्हा जो आपण पाहतो तर रायगड जिल्ह्याला खूप मोठा इतिहास आहे. अगदी पुरातन शाहू महाराज, शिवाजी महाराज यांच्यापासून आपल्याला हा इतिहास आपल्याला माहिती आहे. पण जसा चौदार तळ्याचा सत्याग्रह आहे त्याचप्रमाणे जो क्रांतिभूमी आहे तर ह्या क्रांतिभूमीचा देखील एक इतिहास आहे. तिथे देखील आपल्याला काहीही पाहायला मिळत नाही किंवा काही त्याच्या संदर्भात सोयी बघायला मिळत नाहीत. नाही, क्रांतिभूमीवर सुद्धा आता क्रांतिभूमी ही आज पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या ताब्यामध्ये आणि तिथे बौद्धजन पंचायत समिती जी कोकणातली सर्व जनतेची संस्था आहे तिने तिथे ते क्रांती स्तंभ स्थापन केलेला आहे. सरकारतर्फे तिथे काही झालेलं आहे. आमचं म्हणणं आहे की बाबासाहेबांचा हा संपूर्ण ऐतिहासिक हा जो क्रांतीचा ठेवा आहे तो मुरल्सच्या रूपात म्हणजे शिल्पांच्या रूपात त्या तिथे संपूर्णपणे स्थापित व्हावा ही सरकारकडून आमची अपेक्षा आहे. धन्यवाद. थँक्यू. जय भीम सर. चला, हे आनंदराजे आंबेडकर होते आणि यांनी आपल्याला ज्या पद्धतीने म्हणजे सरकारने आता जी काय भूमिपूजनाचा कार्यक्रम जो आटोपलेला आहे, कोणत्याही पूर्वसूचना किंवा आंबेडकरी जनतेला न कळवता किंवा आंबेडकरी नेत्यांना न कळवता हा जो भूमिपूजनाचा कार्यक्रम केलेला आहे तर या संदर्भात चर्चा व्हायला पाहिजे होती असं आनंदराज आंबेडकरांचं म्हणणं आहे. चौदार तळ्याचं पाणी, ज्यात पाण्यासाठी 1927 साली याच ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो संघर्ष केला होता, जो मानवतेच्या समानतेचा साठी जो पाण्याचा संघर्ष केला, या संघर्षासाठी आज जवळजवळ 99 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि 99 वर्ष पूर्ण होत असताना माझ्या पाठीमागे पाहतात की हेच ते चौदार तळे आहेत की जो चौदार तळ्याचा जो इतिहास संपूर्ण जगभरामध्ये गाजत आहेत. मी जगभरामध्ये याच्यासाठी म्हणत आहे की जगातली पहिली क्रांती जी आहे ही पाण्यासाठी झालेली पहिली क्रांती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली आहे. आणि ही जी बाबासाहेबांचे जे अनुयायी आहेत, हे बाबासाहेबांचे अनुयायी हेच ते पाणी पाहण्यासाठी आणि नव्याण्णव वर्ष पूर्ण होत आहेत. आणि 99 वर्ष पूर्ण होत असताना माझ्या पाठीमागे पाहतात की हेच ते चौदार तळे आहेत की जो जगभरामध्ये गाजत आहेत. मी जगभरामध्ये याच्यासाठी म्हणत आहे की जगातली पहिली क्रांती जी आहे ही पाण्यासाठी झालेली पहिली क्रांती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली आहे. आणि ही जी बाबासाहेबांचे जे अनुयायी आहेत, हे बाबासाहेबांचे अनुयायी हेच ते पाणी
महामानवाला वंदन करण्यासाठी, मानवंदना देण्यासाठी या ठिकाणी दरवर्षी हे येत असतात. आपल्या आज ज्या समता सैनिक दलाच्या देखील या महिला आहेत, या इथून येत आहेत. इथं चवदार तळ्याचं पाणी पाहण्यासाठी आणि ते पाणी कसं होतं आणि आता कसं आहे हे देखील आपण पाहत आहोत. आपल्यासोबत एक ज्येष्ठ नागरिक आहेत. काय सांगताल, आज चवदार तळ्याचं पाणी हे पाहायला आलात, मानवंदना देण्यासाठी आलेला आहात, काय वाटतं तुम्हाला? आलेलो आहो. आतापर्यंत जी आपल्यावरती हुकुमशाही लादलेली होती ती बाबासाहेबांनी त्या बेड्या तोडलेल्या आहेत आजच्या दिवशी. बरोबर. बाबांच्या अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी आलेलं आहे. म्हणजे जो समाज दबला कुचलेला होता, ज्या पाणवठ्यावरती अक्षरशः म्हणजे जनावरांना पाण्यासाठी, पिण्यासाठी मुक्तता होती, पण जो माणूस म्हणून जन्माला आलेला होता, तर त्या माणसाला इथे पाणी शिवण्याची देखील मुभा नव्हती, अधिकार नव्हता. तो अधिकार बाबासाहेबांनी आपल्याला मिळवून दिला आणि तोच दिवस आपण या ठिकाणी साजरा करतो. खरोखरच म्हणजे हा अगदी भावनिक दिवस देखील आपण समजायला पाहिजे. खरं तर की लोकांच्या ज्या भावना आहेत, या भावना अक्षरशः डोळ्यातून वाहू लागतात. बोलण्यासाठी लोक खरंच पाहिलं तर आज लोकांनी बोललं पाहिजे, परंतु न बोलता इथून जात आहेत. काय सांगतात आजच्या दिवशी इथे? या दिवशी आम्ही 2 वर्ष झाले वाट बघत होतो की आम्ही कधी महाडला जायचं आणि कधी बाबासाहेबांच्या ते 14 सत्याग्रहाचा विषय आम्ही तो स्पर्श करू, असा आम्हाला खूप आनंद होतोय की आज इथे येऊन की मला बोलायला कुठून आलात शब्द तुम्ही? नाही. आम्ही डोंबिवलीवरून काय आलो. नाव तुमचं? आधार रामदास नन्नवरे आणि माझी मिसेस, आम्ही सर्व परिवार आले आहेत आणि ग्रुप पण आला आमचा. बरं. काय तुम्ही कधी आलात? काय नाव तुमचं? मी रेखा आधार नन्नवरे. आम्ही डोंबिवलीवरून आलो आहेत, मुंबईवरून. आणि आम्हाला आज खूप आनंद होत आहे की आम्ही आज आमच्या बाबासाहेबांच्या ज्या पाण्यासाठी आम्ही एवढे तरसत होतो आणि कुत्रा पाणी पित होतं, पण माणसाला पाणी पिण्याचा अधिकार नव्हता. पण आज आमच्या बाबासाहेबांनी आम्हाला, आमच्याच काय सर्व जगाच्या बाबासाहेबांनी आम्हाला पाणी मोकळं करून दिलं ना. आज आम्ही आमचं भाग्य समजतो की आज आम्हाला इथं पाण्याला स्पर्श करायला मिळतोय आणि खूप मानाने, सन्मानाने आम्ही इथं आज आम्ही हा दृश्य अनुभवतोय. हे आम्हाला खूप आनंद वाटतोय. जो महाडचा सत्याग्रह आहे तो खरोखरच अनुभव जो आहे आणि तो अनुभव सांगत असताना देखील अक्षरशः लोकांच्या डोळ्यामध्ये पाणी येतात, काही लोकांच्या अंगावर शहारे येतात. असा तो संघर्ष होता आणि या संघर्षला आठवण्यासाठी तो संघर्ष लक्षात असावा, कारण जो इतिहास जो लक्षात ठेवतो तोच इतिहास घडवू शकतो, असं बाबासाहेबांनी सांगितलं होतं आपल्याला. कशासाठी आलात, कुठून आलात आणि आपलं नाव काय? मी अलका माटे, मी नागपूरवरून आली आहे. इथे चवदार तळ्याला येण्याचा उद्देश म्हणजे की बाबासाहेबांनी जे पाण्याचा संघर्ष केला, तर तो फक्त म्हणजे मूलभूत अधिकार मानवतेला मिळाला पाहिजे, समानतेचा अधिकार माणसाला मिळाला पाहिजे, म्हणून तो संघर्ष बाबासाहेबांनी केला. फक्त पाणी पिऊनच, पाणी पिण्यानेच बाबासाहेबांचं कार्य पूर्ण होणार नव्हतं, तर ते पाणी पिऊन जगाला संदेश द्यायचा होता की इथे जानवर येऊन पाणी पिऊ शकतात पण मानव येऊन पाणी पिऊ शकत नाही. तर ती किती मोठी शोकांतिका आहे. तर ते शोकांतिका मिटवण्यासाठी आणि समानतेचा, बंधुत्वाचा संदेश देण्यासाठी बाबासाहेबांनी तो सत्याग्रह केला आणि आज त्या सत्याग्रहाला 99 वर्ष पूर्ण होत आहेत आणि पुढच्या वर्षी 100वं वर्ष, म्हणजे आजपासून 100 वर्ष चालू होणार आहे. तर अपेक्षा हीच आहे की पुढच्या वर्षी 2027, 20 मार्च 2027मध्ये याच्यापेक्षा मोठ्या संख्येने जनसंख्या इथे राहील आणि अशी अपेक्षा आहे. आणि आम्ही त्या उद्देशाने आम्ही ते कार्य पण करत आहोत की हा संदेश घरोघरी पोहोचला पाहिजे, देशात विदेशात पोहोचला पाहिजे. विश्व क्रांती दिवस म्हणून हा पुढच्या वर्षी साजरा झाला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे आणि त्या उद्देशाने आम्ही पावले उचललेली आहे आणि त्या उद्देशाने आम्ही नियोजन करत आहोत. तर आज म्हणजे आपल्या समाजामध्ये अशा अजून अनेक स्त्रिया आहेत की ज्या अंधश्रद्धा पाळतात आणि मी म्हणजे आज सकाळपासून पाहिलेलं आहे की
पाण्याच्या बॉटल्समध्ये हे पाणी घेऊन घरी घेऊन जात आहेत. काय वाटतं तुम्हाला हां, ह्याच्यासाठी? ते तर नाही व्हायला पाहिजे. खरं तर ही अंधश्रद्धाच आहे, पण काही लोकांची भावना पण आपण जपली पाहिजे, समजली पाहिजे की बाबासाहेबांनी ज्या पाण्याला स्पर्श केला त्या पाणी आपल्याला मिळालं पाहिजे, किंवा आपण काही लोक घरचे नाही येऊ शकत तर त्यांना ते मिळालं पाहिजे, म्हणून तो उद्देश पण असू शकतो. पण याच्यामध्ये अंधश्रद्धा बाळगू नये की ते पाणी घरी नेल्याने आमचं चांगलं होईल किंवा ते पाणी घरात शिंपल्याने चांगलं होईल, हा उद्देश नसावा. की ठीक आहे पाणी घेऊन जाता, पण ते आमच्या मुलांचा हात लागला पाहिजे की बाबासाहेबांचा ज्या पाण्याला स्पर्श झाला म्हणून, एवढाच उद्देश असावा. बाकी अंधश्रद्धा बाळगू नये एवढी मी लोकांना सांगण्याची विनंती करते. हा जो अंधश्रद्धेचा जो मूलमंत्र जो आहे, हा अंधश्रद्धा खरं पाहायला गेलं तर ही नसली पाहिजे. कारण बाबासाहेबांनी अक्षरशः संपूर्ण जीवन जे आहे हे जीवन आपल्यासाठी व्यतीत केलेलं आहे. आपल्यातली अंधश्रद्धा नष्ट व्हावी. जो हिंदू धर्मामध्ये जे काय हे करतात, अंधश्रद्धा पाळली जाते, हे पाळू नये. आणि हा आपला समाज जो आहे हा शिक्षित, उच्च शिक्षित व्हायला पाहिजे. याच्यासाठी संपूर्ण आयुष्य बाबासाहेबांनी घालवलं आहे. काय सांगताल आजच्या दिवशी? ताईचे अभिनंदन. बरं कुठून आलात तुम्ही? काय आम्ही मावळ तालुक्यातून आलो, पुणे जिल्ह्यातून. काय नाव? आशा मधुकर माने. बरं, काय वाटलं तुम्हाला इथं? लय बरं वाटलं ना. आम्ही लय वर्षापासून येतो. आम्ही सैनिकत, समता सैनिक. हे तिन्ही बहिणी सैनिकत आम्ही, पण त्या जरा सिव्हिल ड्रेसवाले. आणि आमचं सारं कुटुंबाने बाबासाहेबाच्या ह्याच्यात जीवन टाकून दिलेलं आहे. काही असन तर बाबासाहेब. ताई ज्या बोलल्या ते मला लय बरं वाटलं. आणि सगळ्या महिलांनी ताईचं ऐकून सगळ्यांनी अंधश्रद्धा सोडून द्यावा. आणि बाबासाहेबाच्या आणि भगवान बुद्धाच्या जर चरणी लागल्या तर त्या ऑफिसर झाल्याशिवाय त्यांचे मुलं बाळ राहणार नाहीत. आणि हे देवधर्म अंधश्रद्धा पाणी घेऊन गेल्याने काय आपलं घर पाण्याने भरणार नाही. पण हे चौदार तळ्याचं पाणी आपण घेऊन गेलो तर पोरायला दावा ते बरंच आहे. पण त्यांनी सुद्धा यावं आणि स्वतः डोळ्यांनी बघावं. एवढंसं बाटल्यात भरून नेण्यात काही उपयोग नाही. त्यांनी आलं पाहिजे. बरं, एक तळ्यावर आम्ही गीत म्हणतो. कसं आहे की जो बाबासाहेबांनी जो चौदार तळ्याचा जो लढा दिलेला आहे तर तो फक्त पाण्यासाठी म्हणून दिलेला नाही आहे. तर खरं पाहायला गेलं तर जो सत्याग्रह कशासाठी केलेला आहे तो इथं आल्याशिवाय मुलांना समजणार नाही. जे तुम्ही पाण्याचे बॉटल घेऊन जाता तुम्ही, त्या पाण्याच्या बॉटलला काही अर्थ नाही आहे. आपल्याला इतिहास समजून घेतला पाहिजे, पाणी समजून घेतलं नाही पाहिजे. काय वाटतं? हां, बरोबर. हेच म्हणणं आहे आमचं बी. आपण ह्या वर्षी आलं की पुढच्या वर्षी साऱ्या कुटुंबाला घेऊन आलं पाहिजे. डोळ्यांनी दावलं पाहिजे बाबासाहेबाचं कार्य काय आहे ते. बाटलीत भरून नेऊन काय उपयोग नाही त्याचा, भरून ठेवून. मन वगैरे नाही असं कुठल्या नदीचं तीर्थ तुम्ही घरी घेऊन जाता किंवा शिंपडताय, मग ती अंधश्रद्धा झाली एक ना. तुम्हाला इतिहास दाखवायचा असेल तर तुम्ही इथपर्यंत आला पाहिजेत, किंवा डोळ्यांनी पाहिलं पाहिजे, तेव्हा तुम्हाला इतिहास कळेल. बॉटल मधलं पाणी काय सांगणार आहे तुम्हाला? ते डोळ्याने दिसणार आहे का? आणि डोळ्याने दिसणार आहे का? बरोबर आहे, डोळ्याने दिसणार नाहीये. आणि बॉटल मधलं पाणी घ्यायच्या ऐवजी जो इथलं जो सत्याग्रहाचा जो इतिहास आहे तर त्या इतिहासाचं पुस्तक घेऊन जावा तुम्ही. आवर्जून एखादं पुस्तक घेऊन जावा. बरोबर आहे का? आणि वाचावा. नुसतं घेऊन जाऊ नाही, पुस्तक वाचावा. तर नुसतं घरी न्यायचं आणि ठेवून द्यायचं नाही. बरोबर आहे. हा, ठीक आहे, एवढंच बोलतो. आणि काय आहेत आमच्या बहीण लहान येऊन माझ्याहून लहान, त्यांचा लय मोठा सिंहाचा वाटा की आम्हाला सगळ्या घरांना ते महिन्यानी जाग करीत असतात की चला महाड चौदार तळ्याला चला. मग त्यांचं ऐकून आम्ही निघत असतो दरवर्षी. का तर माझं मोठं कुटुंब आहे, 8 नातवंड. तर मी आता जरा थकले. आता वय बी माझं 60 वर्ष झाले, पण तरी बी बाबासाहेबामुळे कसं वाटतंय की आणि 30 वर्षाचीच आहे मी. सारे माझ्या मोरी बाया माणसं सारे थकतेत, पण बाबासाहेबाचं रक्त आहे ना माझ्या अंगात, तर म्हणून मी पाठपासून कामाला लागलेली असते. बरोबर आहे. आपण सैनिक आहात आणि सैनिकासारखंच राहिला पाहिजे. आजी या पुढे या, पुढे या, पुढे या. बरं, एक गीत आम्हाला 2 शब्द म्हणू द्या. जय भीम. 2 मिनिटं ताई, 2 मिनिटं. लय मोठं कुटुंब आहे. माझे नाव डाळिंबी नाना कांबळे. आम्ही मसूरवरून आलोय. जिथे बाबासाहेबांचे पाय जन्मभूमीला लागले ते मसूर. हां, माझा 1956चा जन्म आहे. 71 वर्ष वय आहे. पण मी प्रत्येक वर्षी चौदार तळ्याला स्पर्श करायला येते. पैलवानाचं काम, वाघाचं सिंहाचं काम करताय. काय आम्हाला एक गीत 2 शब्द म्हणू द्या. बरं,
एक गीत म्हणायचं. छातीवर घेईल मी, आली गोळी छातीवर घेईल मी, पाणी चौदार तळ्याचे पेईल मी, पाणी चौदार तळ्याचे पेईल मी. केला गुंडाने दगडाचा वर्षाव, नाही सोडली तळ्याची धावा. केला गुंडाने दगडाचा वर्षाव, नाही सोडली तळ्याची धावा. आली गोळी छातीवर घेईल मी, पाणी चौदार तळ्याचं पेईल मी, पाणी चौदार तळ्याचं पेईल मी. रक्त टपटप तळ्यावर नाहील मी, रक्त टपटप तळ्यावर नाहील मी, पाणी चौदार तळ्याचे पेईल मी, पाणी चौदार तळ्याचे पेईल मी. केला गुंडानी दगडाचा वर्षाव, नाही सोडली तळ्याची धावा. केला गुंडानी दगडाचा वर्षाव, नाही सोडली तळ्याची धावा, नाही सोडली तळ्याची धावा. आली गोळी छातीवर घेईल मी, पाणी चौदार तळ्याचे पेईल मी, पाणी चौदार तळ्याचे पेईल मी. आदिवासी होतो मी गुलाम, कोल्या कुत्र्यास ठोकिला सलाम. आदिवासी होतो मी गुलाम, कोल्या कुत्र्यास ठोकिला सलाम, कोल्या कुत्र्यासी ठोकिला सलाम. आली गोळी छातीवर घेईल मी, पाणी चौदार तळ्याचे पेईल मी, पाणी चौदार तळ्याचे पेईल मी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मोर्चा सत्याग्रहाचा, त्यागी रमा मातेचा, भीमा मातेचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. सगळ्यांनी ऐकावं आणि तसंच वागत चला, महिलांनी वाघ बनावं. जय भीम, जय भीम. जय भीम. छान, अगदी उत्तम असं गाणं गायलेलं आहे. आपल्यासोबत अजून अनुयायी आलेले आहेत. हे आज चौदार तळ्यावरती आलेले आहेत. काय सांगताल आजच्या दिवशी चौदार तळ्यावरती 99 वर्ष पूर्ण होत आहेत. कुठून आलात तुम्ही? मी मावळमधून आलो, पुणे मावळमधून. माझं नाव आहे राहुल कसबे. तर बाबासाहेबांची एक आठवण की त्यांनी आपल्यासाठी काय काय कार्य केलं, त्या कार्याची आठवण म्हणून मी या जागेला भेट दिलेली आहे. आणि इथं मी बघितलं आहे त्यांचा पुतळा आहे, एक विहार आहे आणि व्यवस्थित इथं व्यवस्था केलेली आहे. तर मला एकदम छान वाटतं इथं आलो तर मला बाबासाहेबांना भेट दिली असं वाटत आहे आणि मी खूप आनंदी आहे. बरं, नुसतं छान वाटतं आहे, भेट दिलेली आहे बाबासाहेबांना. आपण युवक म्हणून आपली जबाबदारी काय आहे? जबाबदारी अशी आहे की बाबासाहेबांनी जे कार्य केलं आहे त्याची जाणीव ठेवली पाहिजे आणि तेच कार्य पुढं करत राहायला पाहिजे. त्याच्यामध्ये मागं सरकायला नाही पाहिजे. तर कार्य आहे तिथं राहिलं तरी चालेल, पण त्याला मागं सरकू नाही द्यायचं. त्याला एका जागेवरती स्थिर ठेवायचं आपल्याला आणि जमलंच तर त्याला पुढं घेऊन जायचं. काय सांगताल आजच्या दिवशी युवकांना आव्हान काय करताल तुम्ही? युवकांना मी आवाहन करीन की आदर्श ठेवायचा आहे तर बाबासाहेबांचा ठेवा, शिवाजी महाराजांचा ठेवा आणि त्यांना आदर्श मानून चांगलं कार्य करा. आपल्या आजूबाजूच्या लोकांना आनंद द्या आणि स्वतःही आनंद द्या. मी मीना सोनवणे, मी औरंगाबादहून आले. कशासाठी आला? हे बाबासाहेबाची क्रांती केली तर पाण्यासाठी, ती बघण्यासाठी आलो. काय वाटलं तुम्हाला? इथं येऊन त्याला सांगायला शब्द नाहीत. किती वर्ष झाले? नाही सांगता येणार. 20 वर्ष झाले मला. 20 म्हणजे 100 किती वर्ष झाले हो? असं सांगता येणार नाही शब्द. पण जे बाबासाहेबांनी केले ना, 99 वर्ष झाले. तर जे बाबासाहेबाचे जे कार्य आहे त्याला तोड नाही. आणि मला असं वाटते की सगळे जे देवी देवता होते ते कुलपाच्या आत होते आणि जेव्हा बाबासाहेबांनी क्रांती केली तर ते सगळे बाहेर आले आणि जे बाहेर येत आल्यानंतर ते काही आपला समाज आहे की ते त्यांच्या घरात घुसले आणि घरातच नाही तर काहीच्या अंगात सुद्धा घुसले, अंगात घुसले आणि तोच
तोच समाज आज बाबासाहेबाची चळवळ सोडून मंदिरात जातो, ते देवी देवता धुंडायला. आणि जी बाबासाहेबांना जे हे कार्य नसते केले तर आज तो समाज हे तो खायासाठी ते घाणीतले खाणं धुंडीत असता. त्यांना बाबासाहेबाच्या कर्तव्याची जाण नाही, है का नाही. तर आणि जे कार्य महिलासाठी केलेले त्या महिला सुद्धा विसरून गेलेले. काय ही खरंच शोकांतिका आहे आणि हे सांगताना त्या मायमाऊलीच्या डोळ्यामध्ये पाणी अश्रू येत आहे आणि खरोखरच ही मोठी शोकांतिका आहे. बाबासाहेबांनी ज्या गोष्टीसाठी संघर्ष केला, ज्या गोष्टी आपल्याला समजाव्यात, ज्या गोष्टीसाठी अक्षरशः समाजाच्या बाहेर आपल्याला डावलण्यात आलं होतं, आज त्या गोष्टी समाज आपल्याला काही जी लोक आहेत, म्हणजे संपूर्ण समाज म्हणता येणार नाही, परंतु समाजातीलच काही लोक आहेत की ते अजून देखील जे देव म्हणा, धर्म म्हणा, अंधश्रद्धा म्हणा, तर या गोष्टींकडे जास्त केंद्रित होत आहे. चौदार तळ्याला आपण बाबासाहेबांनी एवढे कर्तव्य केले, की आपले 4-5 मुलं मातीमध्ये गाडले आणि या समाजाला रक्ताचं पाणी करून पाजलं. तरी पण 1956 सालापासून बाबासाहेबांनी दीक्षा दिली, तरी पण या लोकांच्या डोक्यामधलं अजून देवदेवता निघाल्याच नाहीत. म्हणून उपासक शिखांनो, आज या चौदार तळ्याचे पाणी जेव्हा चाकले बाबासाहेबांनी, तेव्हा या लोकांना शुद्रांना पाणी प्यायला मिळालं. तर आपण या तपभूमीवर आलो आहोत. या तपभूमीच्या स्पर्शाने सगळ्याचं मंगल हो, सगळ्याचे कल्याण हो, सगळ्यांना हिताचा मार्ग सापडो. बाबासाहेब म्हणत होते, आम्हाला युद्ध नको, आम्हाला बुद्ध हवा आहे. म्हणजे तुझेच धम्मचक्र हे फिरे जगावरी, तुझेच धम्मचक्र हे फिरे जगावरी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर आंबेडकरांचा जय भीम. माझे शब्द बोलून इथेच थांबते आहे. थोपटून दंड भीम मैदानी उतरला, थोपटून दंड भीम मैदानी उतरला. हात मी हो लावीन त्या महाडच्या तळ्याला, थोपटून दंड भीम मैदानी उतरला, थोपटून दंड भीम मैदानी उतरला. केली क्रांती ती गर्जना, दिले पटवून या दलितांना, केली क्रांती ती गर्जना, दिले पटवून या दलितांना. आम्ही याच देशाचे सेवक, हा हक्क आम्हाला द्या ना. पुरे झाले तळमळणे हे पाण्याच्या घोटाला, पुरे झाले तळमळणे हे पाण्याच्या घोटाला. हात मी हो लावीन त्या महाडच्या तळ्याला, थोपटून दंड भीम मैदानी उतरला. जय भीम. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.